ॲन्युअलचं स्पेशल म्हणून अचानक कुठेतरी जायचं ठरलं आणि पावसाळ्याच्या एवढ्या सुंदर अशा वातावरणात पुण्यात राहणाऱ्यांनी लोणावळ्यासारखं सुंदर ठिकाण सोडून कुठे जायला हवं. लोणावळा तसं पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे, पण सकाळी उशिरा निघाल्याने आम्हाला खूप असं ट्रॅफिक लागलं. तर ट्रॅफिक टाळण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर निघू शकतात. लोणावळ्यातील निसर्गरम्य वातावरणामुळे महाराष्ट्रातील सर्वात फेमस असलेल्या हिल स्टेशनपैकी लोणावळा देखील एक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला निसर्गरम्य वातावरणच नाही तर डॉमिनोजपासून तर स्टारबकपर्यंत सगळं काही मिळेल. आणि लोणावळ्यातील सगळ्यात फेमस गोष्ट ती म्हणजे चिक्की. त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक 2-3 शॉप सोडून एक चिक्कीचं शॉप पाहायला मिळेल. आपल्यासारख्या पर्यटकांसाठी इथे निसर्गरम्य वातावरण तर आहेच, पण त्याशिवाय इथे मोठमोठे वॅक्स म्युझियम, थीम पार्क, वॉटर पार्क असे देखील बऱ्याच गोष्टी आहेत. आपण निघाल्यापासून सुरुवातीपासून पाऊस तर चालूच आहे. बराच असा पाऊस आणि ट्रॅफिक ओलांडत आपण आता आलेलो आहोत लोणावळ्याच्या आपल्या पहिल्या स्पॉटजवळ. तो की आहे लेक वॉल. आणि सगळेजण इथे पहिल्यांदा थांबतात आल्या आल्या, कारण फोटो काढण्यासाठी खूपच सुंदर असा हा स्पॉट आहे आणि इथे वातावरण देखील खूप छान आहे. आणि आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. व्हिडिओ म्यूट केला असल्याने तुम्हाला इथे आवाज येत नसेल, पण अतिशय प्रचंड प्रमाणात जोरात हवा इथे चालू होती आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि वरती असे जमा झालेले ढग, ते ढगाळ वातावरण आणि धुकं. खूप सुंदर असं वातावरण इथे होतं. इथे ब्रिजवर उभे राहून आपल्याला आजूबाजूचे सगळे डोंगर पाहायला मिळतात आणि कंटिन्यू पाऊस चालू असल्याने ते भरपूर असे छोटे छोटे झरे वाहत आहे आणि ते देखील खूप सुंदर दिसतात. आजूबाजू सगळीकडे पाणीच पाणी आणि खूप थंड अशी हवा चालू आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि इथले फोटोज, सेल्फीज काढून आता आपण पुढे जाणार आहोत. आणि आता पुढे आहे एक मार्केट, जिथे तुम्हाला घरात उपयोगी असणाऱ्या किंवा शोभेच्या वगैरे अशा भरपूर अशा वस्तू मिळतील. आणि पुढे जाऊन आता आपल्याला पहिले करायचे आहे गाडी पार्क. इथे पेड पार्किंग आहे आणि आता थोड्या भुकाही लागल्या होत्या, त्यामुळे आम्ही शेजारच्याच हॉटेलमध्ये केला आहे नाश्ता आणि तिथून आम्ही निघालो आहोत बुशी डॅमला जाण्यासाठी. सरळ रोडावरून थोडीशी आत जायला जागा आहे अशा प्रकारचे आणि तिथूनच आपल्याला बुशी डॅमसाठी जायचं आहे. मध्ये आल्यानंतर इथे भरपूर छोटे छोटे स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे, तसेच लागणारा रेनकोट, चप्पल, मोबाईल कवर अशा भरपूर इथे गोष्टी आहेत, ज्या की तुम्ही रेंटवरही घेऊ शकतात आणि बाय पण करू शकतात. तसेच इथे टॅटू नावाचे किचन्स, फूट मसाज अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही येताना सगळं काही घेऊन आलो होतो म्हणून आम्ही इथून काहीच घेतलेलं नाहीये. तुम्ही जर काही आणायचं विसरला असाल तर तुम्ही इथून घेऊ शकतात. आणि आता आम्ही पुढे निघालो आहोत डॅमकडे जाण्यासाठी. आणि पाऊस चालू असल्याने इथे रस्त्यात भरपूर असं नदीसारखं पाणी जमा झालेलं आहे आणि हे ओलांडून आपल्याला तिकडच्या पलीकडे जायचं आहे. आणि इथे खूप सावकाश आपल्याला जायचं आहे, कारण बरंच खोल पाणी आहे. आणि हे ओलांडत आम्ही आलेलो आहोत आता बुशी डॅमजवळ, जे की इथला खूप फेमस स्पॉट आहे. आणि तुम्हाला जर निवांत वेळ घालवायचा असेल तर हा स्पॉट अजिबात तुमच्यासाठी नाहीये. पण तुम्ही जर मस्ती करण्यासाठी, पाण्यात भिजण्यासाठी वगैरे कुठला स्पॉट शोधत असाल तर लोणावळ्यातील हा स्पॉट तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि नीट जर पाहिलं तर या छोट्याशा स्पॉटवर अख्खं मुंबई पुणे वसलेलं बघायला मिळेल तुम्हाला. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर इथे खूपच गर्दी असते. आणि कालच्याच दिवशी इथे डॅमच्या बॅक साईडला 5 लोक अचानक पाणी वाढल्याने वाहून गेले होते. तरी देखील आज इथे एवढी गर्दी आहे. त्यामुळे कितीही सुंदर जागा असेल तरी देखील अनोळखी जागेवर कुठेही जाण्याचा स्टंट करू नये, कारण सगळ्यात सुंदर आहे ती म्हणजे आपली लाईफ. त्यामुळे एक फोटो आपल्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे असं कुठेही जाऊन स्टंट करू नये. प्रत्येक सुंदर जागा ही सेफ पण असेल असं नाही. त्यामुळे जान है तो जहान है. त्यामुळे असं काही स्टंट वगैरे करायचं नाही अजिबातच. आता इथे आम्ही आधी छान पाण्यात भिजून वगैरे झालं आहे. घरी पाहून आलेले रील्स इथे काढायचा प्रयत्न मी केलेला आहे, पण आपण रील्समध्ये पाहतो तसं इथं अजिबात होत नाही, कारण एक फोटो देखील व्यवस्थित काढणं मुश्किल होऊन जातं, एवढी गर्दी असते. आणि प्रत्येक फोटोमध्ये कोणी नेतं कोणी येत असतं, कारण रील्समध्ये पाहिलेला बुशी डॅम आणि इथला हा बुशी डॅम अशा प्रकारे दिसतो.
त्यामुळे एवढा क्राऊड, एवढा आवाज आणि तो पाण्याचा देखील आवाज याच्यात खूपच गणगण होते. त्यामुळे तसं एक्सपेक्टेशन्स ठेवणंच चुकीचं. आणि मी आता 3-4दा डॅमवर येते. तेव्हापासून माझं एकच रील बनवायचं एम आहे, जे की अजूनही पूर्ण नाही झालं. आता अचानक इथे पाऊस सुरू झाला होता आणि म्हणून आम्ही गेलो चहा घेण्यासाठी. इथे डॅमच्याच खालच्या साईडला भरपूर चहाचे स्टॉल आहेत आणि आम्ही इथे चहा घेतला. सोबत होता बनपाव. आणि पाऊस थांबतो तोपर्यंत आम्ही इथेच थांबलो. त्यानंतर निघालो पुढे जाण्यासाठी. आणि पुढचा पॉईंट होता टायगर पॉईंट. आणि इथला रस्ता जर पाहिला तर खूप धुकं होती आणि खूप वळणावळणांचा रस्ता होता. त्यामुळे खूप छान वाटत होतं. पण धुक्यांमुळे इथे गाडी चालवणाऱ्याला काहीच दिसत नव्हतं, म्हणून सगळ्यांचे इथे इंडिकेटर वगैरे चालू होते आणि त्यामुळे गाडीचा स्पीडही खूप कमी होता. त्यामुळे थोडा वेळ लागला जाण्यासाठी. आणि अशा जागेवरच जाऊन आपल्याला खरंच कुठेतरी बाहेर फिरायला आल्यासारखं वाटतं. इथे देखील पेड पार्किंग होती. आता आपल्याला गाडी पार्क करून मध्ये जायचं होतं. आणि इथून व्ह्यू तर खरंच खूप सुंदर होता, परंतु एवढं धुके असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. आणि थोडा पाऊसही सुरू झाला होता नंतर. तसेच इथं भरपूर पोलिसांच्या गाड्या देखील होत्या, कारण काल जी घटना झाली त्यामुळे इथे बंदोबस्तासाठी की कोणी नियमांचं उल्लंघन वगैरे करू नये, दरीच्या जवळ वगैरे जाऊ. इथे भरपूर वारा आणि खूप थंडी होती आणि पावसाच्या अशा धुक्यांच्या वातावरणात काहीतरी गरम गरम खायला तर खूपच मजा येते. आणि त्यासाठीच इथे छोटे छोटे हॉटेल्स होते, जिथे गरम गरम मॅगी आणि खूप छान असे भजे मिळत होते. आम्ही देखील इथे कांदा भजे घेतले. हे सगळं खाऊन आणि चहा वगैरे पिऊन आम्ही आता निघालो परत जाण्यासाठी. रस्त्यात आम्ही इथे थांबलो होतो, कारण लोणावळ्याला जाऊन चिक्की घेतली नाही असं व्हायला नको, म्हणून आम्ही चिक्की घ्यायला थांबलो. इथे भरपूर व्हरायटीच्या तुम्हाला चिक्क्या मिळतील. त्यातली आम्ही घेतली मलाई चिक्की, आपली रेग्युलर शेंगदाण्याची चिक्की आणि ड्रायफ्रुट्स चिक्की. अशा 2-3 प्रकारच्या चिक्क्या घेऊन आम्ही आता पुढे जाण्यासाठी निघालो. पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही शॉपिंग वगैरे काहीच केली नाही आणि आता सरळ पुढे निघालो. इथून आम्ही जाणार होतो लेणी पाहण्यासाठी, परंतु पाऊस खूप जोरात सुरू झाला आणि 5 वाजता लेणी देखील बंद होतात, 5-6 वाजता. त्यामुळे मग आम्ही इथे जाणं कॅन्सल केलं आणि सरळ घराच्या दिशेने निघालो. आज ॲनिव्हर्सरी असल्याने डिनरसाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही घरी गेल्यानंतर छान रेडी झालो. मी ते स्वप्नीलने दिलेला ड्रेस घातलेला होता, जो की त्याने मला ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट केला होता. आम्ही सगळेच इथे भरपूर थकलेलो होतो, त्यामुळे आम्ही इथे घराजवळच असलेल्या एका हॉटेलला डिनरसाठी गेलो आणि तिथे ऑलरेडी आम्ही टेबल बुक करून ठेवलेला होता. आणि इथे भरपूर असे फिश टँक ठेवलेले होते, जे की पाहून सहसाला खूपच आनंद झाला. आणि अशा लाईट्समध्ये ती खूप छान खेळत होती. आणि एवढं फिरून आल्यानंतर देखील तिची एनर्जी जशीची तशी होती, ती अजिबात थकलेली वगैरे नव्हती आणि मस्त खेळत होती. आणि इथे भरपूर वेळ तिने फिशसोबत टाईमपास केला आणि नंतर फिशसोबत खेळून झाल्यानंतर फिश चिलीवरच मॅडमने ताव मारला. आणि सहसा इथे भरपूर छोटी जरी असली तरी ती घरीही तिचंच खाते आणि बाहेर गेल्यानंतर मी अजिबात कपडे वगैरे खराब होतील असं विचार न करता तिचंच तिला खाऊ देते. फक्त काही पीसेस वगैरे करायचे असतील तर तेवढं मी तिला हेल्प करते, बाकी ती सगळं तिचंच खाते वगैरे. त्यामुळे मला तिचा खाण्यापिण्याचा अजिबात काही ताण नसतो. फक्त काही पीसेस वगैरे करून द्यायचे असेल तेवढी मी तिला हेल्प करते आणि बाकी सगळं ती तिचं खाते वगैरे. त्यामुळे मुलं झाल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काही चेंज होतो असं मला अजिबात वाटत नाही आणि मला एन्जॉय करता येत नाही असं अजिबात होत नाही. मी मस्त छान एन्जॉय करते. तुम्ही देखील अशा सवयी मुलांना ठेवा, जेणेकरून तुम्हाला खूप इझिली पॅरेंटिंग करता येईल. नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.